So one of the most asked questions which I get is what is body recomposition? So body recomposition मध्ये जर का माझं वेट 63 kg आहे आत्ता आणि बॉडी फॅट 17.8% आहे, मसल मास 29 kg आहे, तर मग पुढच्या काही महिन्यांमध्ये मसल मास 2-3 kg नी वाढवणं अँड बॉडी फॅट थोडंफार कमी करणं. सो जास्ती फरक नाही पडत. 63चं फार तर फार 62 नाही तर 65ला जाऊ शकतं वेट, नाही तर 63ला मेंटेन राहू शकतं. पण बेसिकली बॉडीच्या कंपोजिशन फॅट मसल मासमध्ये बेसिकली मसल मासमध्ये इन्क्रीज आणि फॅट मासमध्ये डिक्रीज असतो. सो इट मेक्स युअर बॉडी हेल्दियर. सो नाव देर आर मेनी थिंग्स की कोण करू शकतं. तर मग असं म्हणतात की जे न्यूबी लोक असतात, रादर फॅट लोक असतात, स्किनी फॅट लोक असतात आणि जे लोक ब्रेक नंतर परत येत आहेत का ज्या लोकांकडे मसल मास आहे आणि थोडे फॅट आहेत ते बॉडी रिकम्पोजिशन करू शकतात. बट देर आर व्हेरियस मेथड्स टू डू इट. आता हा पहिला एपिसोड होता बॉडी रिकम्पोजिशनचा. आता बाकीचे जे काही एपिसोड्स बनवीन त्याच्यामध्ये पण हे करत जाईन. अँड वन मोर थिंग आय वुड लाईक टू अपोलॉजाइजेस की मी व्लॉग्स बरोबर थोडा इनकन्सिस्टंट झालोय. तर मग काल होता डे 5, तर काल जरा ऑफ डाएट झालं कारण थोडा रिफीड घेतला. म्हणजे बेसिकली यू इट इन अ लिटल एक्सेस सो दॅट युअर काल आर्म्स अँड डेल्टॉइड्स आणि हे कोर ट्रेन केलेलं, तर मग थोडा हे गेलो 200-300च्या सरप्लसमध्ये खाल्लं. पण आता ठरवलंय की डेली व्लॉगिंग करायचं आणि डेली मेंटेनन्स कॅलरीज खायच्या. आता मेंटेनन्स कॅलरीज काय असतात, त्यांचा बॉडी रिकम्पोजिशनशी काय संबंध आणि अजून काय ॲस्पेक्ट्स आहेत हे पुढच्या एपिसोडमध्ये सांगतो. ओके, बाय.